गुड मॉर्निंग. इतक्यातच मी सगळे प्रॉब्लेम म्हणजे जवळपास 5 ते 6 प्रॉब्लेम तुम्हाला सेंड केलेले आहेत. ते पहिल्यांदा तुम्ही लिहून घ्या नोटबुकमध्ये आणि नंतर मग आपण काय करूयात, ते प्रॉब्लेम आपण सॉल्व करूयात. बट बिफोर दॅट या पी पी टीमधल्या 2 स्लाईड्स आपल्या डिस्कस करायच्या राहिलेल्या आहेत. ते आपण डिस्कस करू आणि नंतर मग तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायला आपण सुरुवात करूयात. तुमची एक्झाम 27 सप्टेंबरपासून आहे, त्यामुळं मी आता काय करणार आहे, रोजच तुमचे लेक्चर्स घेणार आहे, रोजच तुम्हाला व्हिडिओ पाठवणार आहे. आता तुमची सेकंड युनिट टेस्ट राहिलेली आहे, तर ती युनिट टेस्ट कशी घ्यायची किंवा युनिट टेस्ट घ्यायची नाही तर तुमचे ओरल प्रेझेंटेशन्स वगैरे घ्यायचे अशा पद्धतीचं चालू आहे. तुम्हाला नोटीस पडेल त्या पद्धतीने तुम्ही काय करा, तयारीत राहा. मी तुम्हाला विषय पण पाठवेन आणि त्या पद्धतीने तुम्ही ओरल प्रेझेंटेशन करायचं आहे आणि मग राहिलेले 20 मार्क तुम्हाला दिले जातील. ठीक आहे. सविस्तर नोटीस, डिटेल नोटीस तुम्हाला पाठवली जाईल. ठीक आहे. आपण काय डिस्कस करत आहोत, कुठलं टॉपिक आहे, आपलं 3rd चॅप्टर आहे. फर्स्ट आपण काय पाहिलं होतं, कॉस्ट ऑफ कॅपिटल. सेकंड आपण पाहिलं मार्जिनल कॉस्टिंग अँड थर्ड दॅट इज कॅपिटल बजेटिंग. ओके. आता कॅपिटल बजेटिंगचं मिनिंग, सिग्निफिकन्स, प्रोसेस, मेथड्स या सगळ्या गोष्टी आपल्या डिस्कस करून झालेल्या आहेत. आता आपण काय पाहणार आहोत फक्त की कॅल्क्युलेशनमध्ये काय काय कॅल्क्युलेशन करायचं आहे, कॅल्क्युलेशनसाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत, काय शॉर्ट फॉर्म्स आहेत, हे सगळे तुम्हाला माहीत व्हावेत म्हणून एक शॉर्टमध्ये मी या पी पी टीमधलं तुम्हाला डिस्क्राईब करणार आहे. आता जर कॅल्क्युलेशन करायचं असेल तर मेनली काय असतं, आपल्याला 2 आहेत, कॅश आउटफ्लो आणि कॅश इनफ्लो. हे तुम्ही ऐकलं असेल की काय आहे बाबा, कॅश इनफ्लो काय आहे, कॅश आउटफ्लो काय आहे. मग आता हे कॅश आउटफ्लो आपण कसं डिस्कस करणार आहोत किंवा कसं कॅल्क्युलेट करणार आहोत, कॅश इनफ्लो आपण कसं कॅल्क्युलेट करणार आहोत, कुठले फॅक्टर्स त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत, कुठले लेस करायचे आहेत, हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. ओके. सो फर्स्ट कॅल्क्युलेशन ऑफ कॅश आउटफ्लो. आता आउटफ्लो मीन्स काय, बाहेर जाणारी, आउट म्हणजे काय आहे, फॉर परचेसिंग ऑफ फिक्स ॲसेट. बरोबर की काही आपण काय म्हटलेलं की कॅपिटल बजेटिंग म्हणजे काय आहे की इन्व्हेस्टमेंट डिसिजन आहेत. एखाद्या ॲसेटमध्ये एखादा प्रोजेक्ट आपल्याला घ्यायचा असेल करायला, त्या प्रोजेक्टची कॉस्ट काय असेल आणि त्या कॉस्टसाठी लागणारी जी काही मशिनरी असेल, लँड असेल, त्याचं इन्स्टॉलेशन असेल, त्याचं फिक्सिंग असेल, या सगळ्यासाठी जे पैसे देणार आहोत आपण, दॅट इज नोन ॲज कॅश आउटफ्लो. बघा त्याच्यामध्ये काय काय येईल कॅश आउटफ्लोमध्ये, इथे स्लाईडमध्ये दिली नाही डिटेलमध्ये. कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट ऑर ॲसेट, ती जी फिक्स ॲसेट आहे तिची कॉस्ट. देन ट्रान्सपोर्टेशन ऑर इन्स्टॉलेशन चार्जेस, ती मशिनरी आपल्या फॅक्टरीमध्ये आणल्यानंतर तिला इन्स्टॉल करावं लागेल, बरोबर आहे की नाही, किंवा तिला आपल्याला बसवावं लागेल. त्यानंतर त्या ज्या कंपनीकडून आपण घेणार आहोत त्याच्याकडून इन्स्टॉलेशन किंवा ट्रान्सपोर्टेशन असेल, त्या ट्रान्सपोर्टेशनचे काही चार्जेस असतील ते त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, ॲड करावं लागेल. आता वर्किंग कॅपिटल. आता वर्किंग कॅपिटल म्हणजे काय येईल की ती ॲसेट इन्स्टॉल करत असताना लागणारी काही इलेक्ट्रिसिटी असेल, काही छोटं मोठं बांधकाम असेल, किंवा ती रनिंग करण्यासाठी, ऑपरेट करण्यासाठी काही डिझेल लागणार असेल, इलेक्ट्रिसिटी लागणार असेल, या सगळ्या गोष्टी त्या कशामध्ये येतात, वर्किंग कॅपिटल. आणि मग या सगळ्याची काय करायची, टोटल घ्यायची. टोटल हे सगळे याला काय नाव द्यायचं, कॅश आउटफ्लो. आता प्रत्येक वेळी कॅश आउटफ्लोमध्ये हे सगळेच ॲटम येतील असं नाही. एक लमसम अमाऊंट पण ते आपल्याला देतात की लमसम अमाऊंट इतक्या अमाऊंटला आम्ही ॲसेट खरेदी केली किंवा इतक्या अमाऊंटला आम्हाला काय आहे, प्रोजेक्ट स्टार्ट करण्याचा विचार आहे, असा पण कॅश आउटफ्लो असू शकतो. पण आणखी काय ॲड होऊ शकतं हे सगळं आपण काय करणार आहोत, इथे आपण मांडलेलं आहे. लक्षात आलं. कॅश आउटफ्लो कन्सेप्ट लक्षात आली का, काय आहे कॅश आउटफ्लो म्हणजे आउट गोईंग कॅश, हे लक्षात ठेवायचं, द्यावी लागणारी. आता काय आहे, त्या ॲसेटमधून किंवा त्या इन्व्हेस्टमेंटमधून आपल्याला किती पैसे मिळणार आहेत, दॅट इज नोन ॲज कॅश इनफ्लो. येणारी कॅश, कॅश इनफ्लो. आता हे काय आहे की आपण काय करणार आहोत, त्या ॲसेटमधून आपण एखादं प्रोडक्शन काढणार आहोत, बरोबर. आणि मग तो प्रोडक्शन त्याचं सेल झाला की मग काय येणार आहेत, आपल्याला पैसे येणार आहेत. पण नुसतं सेल झाला म्हणजे सगळा रेव्हेन्यू असतो का, नाही. त्या सेलमध्ये काय असतं, खूप सारे खर्च हिडन असतात, लपलेले असतात.
समाविष्ट असतात, इन्क्लुडेड असतात. काय असतं त्या आता सेल्स, त्याच्यामध्ये लेस कॅश एक्सपेन्सेस. मग आता कोणते असतील कॅश एक्सपेन्सेस? आपण रॉ मटेरियल खरेदी करतो किंवा त्याची जी काही कॉस्ट आली आपल्याला, बरोबर की नाही. कॉस्ट म्हणजे त्याच्यामध्ये रॉ मटेरियल आहे, लेबर आहेत, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, सेलिंग एक्सपेन्सेस आहेत, ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस आहेत, बरोबर. अशी खूप सारे एक्सपेन्सेस जे आपण केलेले आहेत दॅट इज नोन ॲज कॅश एक्सपेन्सेस, बरोबर. मग हे कॅश सेल्समधून काय करायचं, हे कॅश एक्सपेन्सेस लेस करायचे. जी काही अमाऊंट येईल दॅट इज नोन ॲज, इथे दिलेले बघा मी PBDT. PBDT मीन्स काय, प्रॉफिट बिफोर डिप्रिसिएशन अँड टॅक्स. बघा पहिल्या सेल्समधून लेस कॅश एक्सपेन्सेस केले, काय आलं आपल्याकडे, PBDT मीन्स काय, प्रॉफिट बिफोर डिप्रिसिएशन अँड टॅक्स. म्हणजे या अमाऊंटमधून किंवा या प्रॉफिटमधून आपण डिप्रिसिएशन आणि टॅक्स वजा केलेला नाही. बिफोर म्हणले वजा केलेला नाही. मग आता आपण दोन्ही वन बाय वन आपण काय करायचं, लेस करायचं, कमी करायचं. लेस डिप्रिसिएशन. आता बघा PBDTमधून डी गेला, काय राहिलं, PBT, प्रॉफिट बिफोर टॅक्स. त्यानंतर आता डिप्रिसिएशन वगैरे आपण कसं कॅल्क्युलेट करणार आहोत, स्ट्रेट लाईन मेथड. फक्त इथं काय करायचं यूज, डिप्रिसिएशनची जी दुसरी मेथड आहे डिमिनिशिंग बॅलन्स मेथड और रिड्युसिंग बॅलन्स मेथड म्हणतात त्याला, तर ती इथे यूज करायची नाही. इथे फक्त काय आहे की स्ट्रेट लाईन मेथडनीच डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं. तर हे कसं करायचं, समजा त्या काय असतं कंपनीचं, त्या ॲसेटचं लाईफ दिलेलं असतं 10 वर्ष आणि कॉस्ट दिलेली असते, समजा 1 लाख असेल, 1 लाख डिवायडेड बाय 10, मग प्रत्येक वर्षी 1 लाख डिप्रिसिएशन पडेल. लक्षात येते. तर या पद्धतीने काय करायचं आहे, आपण डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. मग काय राहिलं, PBT, प्रॉफिट बिफोर टॅक्स. मग टॅक्स रेट दिलेला असतो 30%, 40%, 50%, 60%, ठीक आहे. तो टॅक्स काय करायचा, लेस करायचा. मग काय येईल, PBTमधून टॅक्स गेला, येईल PAT मीन्स प्रॉफिट आफ्टर टॅक्स. त्यात पुन्हा मग ॲड काय करायचं, डिप्रिसिएशन. का बरं ॲड करायचं डिप्रिसिएशन, कारण डिप्रिसिएशन आपण कुठे बाहेर दिलं आहे का, खर्च केला आहे का आपण, नाही. डिप्रिसिएशन म्हणजे काय आहे, इट इज ए वन टाईप ऑफ रिझर्व. आपल्याला ही मशिनरी, ही ॲसेट स्क्रॅप झाल्यानंतर नवीन ॲसेट मग खरेदी करण्यासाठी जो काही फंड लागणार आहे तो फंड आपल्याकडे तयार असावा म्हणून आपण काय करत असतो, डिप्रिसिएशन टाकत असतो, बरोबर. लक्षात आलं, ॲड डिप्रिसिएशन. मग इथे काय आहे, डिप्रिसिएशन ॲड केल्यानंतर जे काही येईल ते कॅश इनफ्लो पर इयर. मग त्या ॲसेटचा येणारा कॅश इनफ्लो हा काय आहे, पर ॲनम असा कॅल्क्युलेट करतो. तर हे एक साधं सरळ ढोबळमानाने दिलेले, हे काही खूप म्हणजे याच पद्धतीने प्रॉब्लेम सोडवायचे असं नाही. प्रॉब्लेम थोडेसे क्लिष्ट आहेत, कळलं. तुम्हाला जर समजले नाही तर तुम्ही मला फोन करा, तुम्ही मला विचारा तुमचे डाऊट्स. अजूनपर्यंत एकही मला कोणी कॉन्टॅक्ट केलेलं नाही. आता मी सेमिनार घेणार आहे तेव्हा तुमच्या सगळ्यांची माझी ओळख होणारच आहे, समजलं. आता इथे नोट्समध्ये दिले बघा, फक्त डिप्रिसिएशन स्ट्रेट लाईन मेथड, PBDT मायनस टॅक्स इज कॅश इनफ्लो इफ द टॅक्स अमाऊंट इज गिव्हन. PATBD इज इक्वल टू कॅश इनफ्लो, प्रॉफिट आफ्टर टॅक्स बिफोर डिप्रिसिएशन. हा सुद्धा काय असू शकतो, कॅश इनफ्लो असू शकतो. कॅश इनफ्लो, स्क्रॅप अँड वर्किंग कॅपिटल मस्ट बी ॲडेड. जे काही समजा ती ॲसेट, जुनी ॲसेट विकून, स्क्रॅप म्हणजे भंगार, तर जुनी ॲसेट विकून जर आपल्याला काही पैसे मिळणार असतील आणि त्यानंतर जर काय आपण त्या 10 वर्षासाठी जी मशिनरी यूज करणार आहोत त्यांना जे काही वर्किंग कॅपिटल लागणार आहे ते वर्किंग कॅपिटल पण आपण कॅश फ्लोमध्ये काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. ॲप्लाय डिफरंट टेक्निक्स, वेगवेगळे टेक्निक्स यूज करा. पेबॅक पिरियड कसा करायचा तो सांगितलेला आहे मी, पुन्हा पुन्हा सांगणार नाही. ARR, ॲव्हरेज प्रॉफिट आफ्टर टॅक्स अपॉन नेट इन्व्हेस्टमेंट इंटू 100, फॉर्म्युले दिलेत मी, लक्षात आलं का. NPV, कॅश इनफ्लो मायनस कॅश आउटफ्लो. PI, प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स. PV, कॅश इनफ्लो अपॉन PV, कॅश आउटफ्लो.
आणि IRR पेबॅक फॅक्टर, कॅश आउटफ्लो, PV ऑफ कॅश इनफ्लो फॉर IRR रेंज अँड देन कॅल्क्युलेट IRR थोडंसं टफ आहे, थोडंसं डिफिकल्ट आहे आणि त्यामुळं ते समजायला थोडंसं तुम्हाला त्रास होईल. लक्षात येते. आता आपण मला असं वाटतं की एक पहिला प्रॉब्लेम आपण घ्यावा म्हणजे मग जरा थोडंसं तुमच्या लक्षात येईल. मी पाठवलेत प्रॉब्लेम तुम्हाला, तुम्ही ते नोटबुकमध्ये लिहून काढा आणि मगच काय करा, व्हिडिओ पहा, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. 1 मिनिट मी काय करते, ओपन करते प्रॉब्लेम. मेलवरती टाकले होते मी, हे बघा तुम्हाला टाकलेले आहेत मी गुगल क्लासरूमला. टाईप करण्यापेक्षा फोटो काढले, पण ती प्रोसेस पण खूप लेंदी आणि किचकट वाटली मला. माझा सकाळपासून सगळा वेळ त्याच्यामध्येच गेलेला आहे. आता इथे पण त्या पटकन ओपन जर झाले तर आपल्याला ते प्रॉब्लेम सोडवता येतील. तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घेतलेलं आहे का? थोडासा JPG इमेज असल्यामुळे या ओपन व्हायला थोडासा वेळ लागतोय. मी तर सकाळपासून आज हेच काम केलं आहे. फोटो काढले, ते व्यवस्थित क्रॉप केले, रोटेट केले. ओके, हे बघा पहिला प्रॉब्लेम आहे. तुमच्याकडे आहे प्रॉब्लेम, मी फक्त एक समोर तुमच्या असावा म्हणून लिहिलेला आहे. ए कंपनी प्रपोजिंग टू एक्सपांड इट्स प्रोडक्शन can go in either for an automatic machine costing rupees 2,24,000 with an estimated life of 5.5 years or an ordinary machine costing rupees 60,000 having an estimated life of 8 years. बघा, एका कंपनीला आपलं प्रोडक्शन एक्सपांड करायचं आहे आणि म्हणून हे एक्सपान्शनसाठी कंपनीला काही मशीन घ्यायचं आहे, ॲटोमॅटिक मशीन, बरोबर. मग एक मशीन जे आहे तिची अमाऊंट किंवा तिची कॉस्ट ही किती आहे, 2,24,000 आणि तिचं लाईफ आहे 5.5 वर्ष. एक साधी मशीन आहे बघा, 2 मशीन आहेत, एक ॲटोमॅटिक मशीन आहे आणि दुसरी ऑर्डिनरी मशीन आहे. आणि ऑर्डिनरी मशीनची किंमत आहे 60,000 आणि तिचं इस्टिमेटेड लाईफ आहे 8 वर्ष, बरोबर. आता द ॲन्युअल सेल्स अँड कॉस्ट आर ॲज इस्टिमेटेड. आता ह्या 2 मशीनमध्ये म्हणजे ॲटोमॅटिक मशीन चांगली आहे का ऑर्डिनरी मशीन चांगली आहे हे आपल्याला त्यांना शो करून दाखवायचं आहे, बरोबर. त्यासाठी त्यांनी डेटा दिलेला आहे. काय डेटा दिला आहे? सेल्स. ॲटोमॅटिक मशीनचा सेल काय आहे? 1,50,000. ऑर्डिनरी मशीनचा पण 1,50,000 सेल आहे. आता ॲटोमॅटिक मशीनला मटेरियल लागणार 50,000चं, ऑर्डिनरीला पण 50,000चं. आता लेबर, आता ॲटोमॅटिक मशीन काय आहे, हे ॲटोमॅटिक चालते, त्याला एखादा पण लेबर चालू शकतो. पण ऑर्डिनरी मशीनला मात्र काय आहे, 60,000चा लेबर चार्जेस जाणार आहेत. व्हेरिएबल ओव्हरहेड्स म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतील तर हे काय आहेत, ॲटोमॅटिक मशीनला 24,000चे लागणार आहेत आणि ऑर्डिनरी मशीनला 20,000चे लागणार आहेत. तर आपण विथ द हेल्प ऑफ अबाउट डेटा वी कॅन ॲडवाइज द मॅनेजमेंट which machine should be purchased for their expansion. या 2 मशीनपैकी कोणती मशीन आपण त्यांच्या एक्सपान्शनसाठी परचेस करायची हे त्यांना सजेस्ट करायचं आहे. कोणत्या 2 मशीन आहेत? ॲटोमॅटिक मशीन आणि ऑर्डिनरी मशीन, बरोबर. खाली सोल्युशन पण केले बघा मी लगेच. 3-4 कॉलम काढलेत. पर्टिक्युलर ॲटोमॅटिक मशीन म्हणजे इनर कॉलम आहे, खरं तर 5 कॉलम आहे तिथे बघा. हे ॲटोमॅटिक मशीन आणि ऑर्डिनरी मशीन, ॲटोमॅटिक मशीनचे 2 कॉलम आणि ऑर्डिनरी मशीनचे 2 कॉलम असं केलेलं आहे. आता कॅश आउटफ्लो, तुम्हाला माहिती कॅश आउटफ्लो म्हणजे ती मशीन परचेस करण्यासाठी दिलेली प्राईस किंवा रुपीज अमाऊंट. ॲटोमॅटिक मशीनला आपण किती दिले? 2,24,000 आणि ऑर्डिनरी मशीनला किती दिले आपण? 60,000, बरोबर. आता ह्या दोघांचा ॲन्युअल कॅश इनफ्लो सेल्स किती येणार आहे? 1,50,000, बरोबर की नाही. इथे वरती दिलं आहे की नाही बघा 1,50,000. पण हा त्याचा एक्सपेंडिचर आहे 50,000, 12,000 अँड 24,000. हा एक्सपेंडिचर लेस केला
बरोबर. किती आहे हा एक्सपेंडिचर? 64,000. म्हणजेच 1,50,000मधून 64 नाही सॉरी 50 आणि 10 60 62 62 आणि 4 66 76 86 1,50,000मधून 86,000 गेले. किती अमाऊंट राहिली? 64,000. कुणाची? ॲटोमॅटिक मशीनची. आता ऑर्डिनरी मशीनची काय सिच्युएशन आहे? तिचं पण सेल किती आहे? 1,50,000. पण बाकीचे एक्सपेंडिचर किती आहेत? मटेरियल 50,000, लेबर 60,000 आणि व्हेरिएबल ओव्हरहेड्स 20,000. म्हणजे किती झाले? 5 आणि 6 करा 2 13 1,30,000. म्हणजे 1,50,000मधून 1,30,000 गेले. किती आले? 20,000. बरोबर. आता बघा आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? पेबॅक पिरियड. पेबॅक पिरियड म्हणजे काय आहे की किती दिवसात ह्यांची अमाऊंट वसूल होणार आहे. म्हणून खाली बघा पेबॅक पिरियड इज इक्वल टू कॅश आउटफ्लो किती होता? 2,24,000 कोणाचा? ॲटोमॅटिक मशीनचा अपॉन त्यांची इयरली अमाऊंट किती येणार आहे? प्रत्येक वर्षी किती रिकवर होणार आहेत? 64,000. लक्षात येते का? 2,24,000 आपण इन्व्हेस्ट केले ॲटोमॅटिक मशीनमध्ये. आपल्याला इयरली पैसे किती मिळणार आहेत? 64,000. किती वर्षात वसूल होतील? 3.5 इयर्समध्ये पैसे कशाचे? ॲटोमॅटिक मशीनचे वसूल होतील. आता ऑर्डिनरी मशीनचे काय आहे? कॅश आउटफ्लो किती आहे? 60,000. पर इयर किती रुपये मिळणार आहेत आपल्याला? 20,000. म्हणजेच किती वर्षात रिकवर होतील? 3 वर्षात. म्हणजे पेबॅक पिरियडचा जर विचार केला तर ऑर्डिनरी मशीन काय आहे? जास्त प्रॉफिटेबल आहे. पटकन पैसे तिचे वसूल होतील. यांचे 3.5 लागतील आपल्याला. इथे फक्त 3 इयर्स लागतील. लक्षात आलं? बरं. आता जर ॲन्युअल टोटल कॅश इनफ्लो जर आपण काढायचा म्हटलं, कारण त्यांचं लाईफ जास्त आहे ना. कोणाचं? ॲटोमॅटिक मशीनचं 5.5 वर्ष आहे आणि ऑर्डिनरी मशीनचं 8 वर्ष आहे. मग जर एका वर्षाला ही ॲटोमॅटिक मशीन 64,000 रुपये देत असेल तर 5.5 वर्षामध्ये ती किती पैसे मिळवून देईल? 3,52,000. बरोबर. आणि ही 20,000 पर इयर देते. 8 वर्ष 1,60,000. बघा आता कॅश इनफ्लो कोणाचा? ॲटोमॅटिक मशीनचा किती आहे? म्हणजे प्रॉफिट विचार केला तर कॅश इनफ्लो किती आहे? बघा इथं आपण 5.5 वर्षामध्ये किती देते? 3,52,000 आणि ऑर्डिनरी मशीन 1,60,000. आणि कॅश आउटफ्लो मात्र किती आहे? मशीन खरेदी केवढ्याला केलेली आहे? ॲटोमॅटिक केली 2,24,000 आणि ऑर्डिनरी मशीन घेतली आहे 60,000. म्हणजेच काय आहे? ॲटोमॅटिक मशीन आपल्याला 3,52,000 मायनस 2,24,000 किती आले? 1,28,000. आणि ऑर्डिनरी मशीनचे 1,60,000 मायनस 60,000 1,00,000. म्हणजेच ऑर्डिनरी मशीनमधून फक्त 1,00,000 प्रॉफिट मिळणार आहे आणि ॲटोमॅटिक मशीनमधून 1,28,000 रुपीज प्रॉफिट मिळणार आहे. ऑब्वियस आहे. कुठली मशीन घ्यायची? ॲटोमॅटिक. बरोबर की नाही? बिकॉज इट गिव्स 28,000 मोर प्रॉफिट दॅन ऑर्डिनरी मशीन. तुम्ही काय लिहू शकता मग सजेशन? फ्रॉम द अबोव कॅल्क्युलेशन इट इज क्लिअर दॅट द ॲटोमॅटिक मशीन इज giving 28,000 more profit than ordinary machine. So, automatic machine should be purchased for the expansion program. प्रॉब्लेम आधी लिहून घ्या. पुन्हा व्हिडिओ ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके. थांबूयात. बाय बाय.